हॅलो हाय. तर आता मी तुम्हाला माझा एक छान आणि एक असा भन्नाट असा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हिला काय शेअर करायचं आहे, तर वेट 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 मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, पण थांबा. तर काय होतं, आपल्याला कधी कधी इमर्जन्सीच्या वेळी बटन तुटलं की मग आपण शिवत बसतो, किंवा काहीतरी उसवलं की मग आपण शिवतो. या सगळ्या गोष्टी आपण कायम करतच असतो, बरोबर. तर मला तुम्हाला हे सांगायचं की आपल्याला सुई दोरा कसा हाताळायचा किंवा सुई दोरा कसा असतो, काय असतं हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे. सुईत दोरा कसा ओवायचा, मग ते असं असं करून ते एकाटनं बाहेर काढायचं, मग वर करून अशी ती गाठ मारायची आणि मग शिवत बसायचं. किंवा एखादी पॅन्ट शर्ट टाईट होत असेल तर त्याची थोडीशी टक अल्टर करायची. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ते झालं सुई दोरायचं बेसिक लेवलवर किंवा छोट्या लेवलवर. ज्या वेळेला मोठ्या लेवलवर आपल्याला कपडे शिवायचे असतात त्यावेळेला आपण वापरतो टेलरिंग मशीन. आता आपण जे जे बाजारात आणलेले कपडे असतात ते शक्यतो टेलरिंग मशीनवर किंवा मशीनवर शिवलेले असतात. आता आपण अगदीच ऍडव्हान्सकडे जायला नको, पण टेलरिंग मशीन. तर झालंय असं की आमचं राज्यनाट्य आहे 5 डिसेंबरला, आणि त्यासाठी आम्ही पैसे कुठलेही खर्च होऊ नयेत यासाठी एक उत्तम सॉलिड आणि एक भन्नाट आयडिया शोधून काढले. आता ती काय आयडिया आहे तर मी तुम्हाला सांगते. आम्ही काय केलंय, सगळं नेपथ्य, सगळी प्रॉपर्टी किंवा सगळी रंगभूषा वेशभूषा या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या बनवायला सुरू केलंय. आम्हाला आमच्या डिपार्टमेंटच्या मॅमनी सांगितलंय की शक्यतो खर्च कमीत कमी करायचा, की जेणेकरून आपल्याला पुढच्या नाटकात त्याच गोष्टी वापरताही येतात आणि खर्च कमी झाल्याने तो खर्च भरून कसा काढायचा या गोष्टीचं पण टेन्शन राहत नाही, किंवा पैसा वाया जाण्यापेक्षा आपल्याला तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी वापरता येतो. या सगळ्या गोष्टी अशा ज्या आहेत, तर त्या संदर्भात आम्हाला आमच्या मॅडमनी सांगितलं आणि ती आयडिया आम्हाला पटली. मग आम्ही काय ठरवलं की एक टेलरिंग मशीन आणायचं, आणि ते टेलरिंग मशीन आम्ही आणलं. आमच्या डिपार्टमेंटमधल्या एका स्टुडंटच्या घरी ते होतं, ते तिकडनं आणलं, ते एका दुसऱ्या रूममध्ये ठेवलं, आणि त्या टेलरिंग मशीनवर आम्ही आमचे नाटकासाठी उपयोगी लागणारे अगदी कापड असतं त्या कापडापासून व्यवस्थित त्याची मेजरमेंट घेऊन ते कसं पाहिजे काय पाहिजे या सगळ्याचं आम्ही व्यवस्थित अगदी मोजमाप करून ते कपडे टेलरिंग मशीनवर शिवतोय. आहे ना भन्नाट आयडिया. बर, मी शिवलेत का किंवा मला येतं का, तर हो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी शिवलेत पण मला येतं का तर नाही. हाच एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा. सो तसं काय झालं की आमच्या डिपार्टमेंटमधल्या बऱ्याच जणांना ते शिवता येतं. आमच्या घरीही आहे टेलरिंग मशीन, पण मला कधी ते जमत नाही, येत नाही अशा गोष्टी. पण काय होतं की आपण अनुभवातनं किंवा एकमेकांच्या संगतीने शिकतो असं म्हणतात. एक्झॅक्टली माझंही तेच झालं. मला सुरुवातीला येत नव्हतं, मग मी माझ्या मैत्रिणीच्या खूप मागा लागलं, मला देना मला देना मला देना. तर तिने मला सांगितलं की ते खाली पाय असतो त्याला मारायचं आणि हे गोल फिरवायचं, एवढं तू केलंस तरी आपोआप ते होईल. आणि मग मी हळूहळू प्रयत्न करायला लागले आणि मला इतकं भारी वाटलं. मी जवळपास एक अख्खा नाटकासाठी लागणारा स्कर्ट शिवून काढला, ते पण आमच्या टेलरिंग मशीनवर. अँड आय वॉज रिअली हॅपी की अरे यार, मला हे न जमणारी गोष्ट जमली आयुष्यात. म्हणजे आपल्या मनात जो एक न्यूनगंड असतो ना, तो नाहीसा झाला की अरे नाही, हे मला जमू शकत नव्हतं पण ते जमलं. का? कारण प्रयत्न केल्यामुळे. प्रयत्नांती परमेश्वर जे आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचं. म्हणजे ती काय प्रयत्नांती परमेश्वर वगैरे म्हणत नाही, पण प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, आपण असं जे काय म्हणतो ते तशा पद्धतीची थोडक्यात गत आहे. मला तिथे बसल्यावर आपोआप माझे पाय चालायला लागले, आपोआप ते हात त्या सर्कलवरती त्या गोलवरती फिरायला लागले, आणि आपोआप ते कापड शिवलं गेलं. ते कशा पद्धतीने ते पाहिजे काय पाहिजे सगळ्या गोष्टी मला माझ्या मैत्रिणींनी सांगितल्या होत्या, आणि मी प्रयत्न करत होते. सुरुवातीला मी एका खराब कापडावरती ट्राय करून बघितलं, नंतर मला ते यायला लागल्यानंतर मी ते इतकं परफेक्टली करू शकले की मला कोणाला सांगायचीही गरज नाही. आणि माझ्यासाठी तो एक्सपिरियन्स इतका भारी होता की मला असं वाटलं की अरे, इससे तो मैं मनीष मल्होत्रा के जैसे बन जाऊ. म्हणजे कपडे शिवीन मी, फॅशन डिझायनर म्हणून माझं नाव होईल. पण मी नंतर स्वतःलाच म्हटलं, नीचे आ जाओ ऋतुजा, नीचे आ जाओ, ये तो अभी शुरुआत है.
असं म्हणून मग मी शिवायचा प्रयत्न केला. थोडक्यात मला ते करताना खूप आनंद मिळाला, समाधान मिळालं आणि आपण काहीतरी शिकलो नवीन, यातून एक छान नवीन ऊर्जा मिळाली आणि आपल्यातला जो न्यूनगंड असतो तो पूर्ण नाहीसा झाला. सो या नोटवरती मी तुमची आजच्या पुरती रजा घेतेय. आपण पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. पण तुम्ही मला सांगणार आहात तुमच्याही घरी असं टेलरिंग मशीन आहे का, बरं तुम्ही ते कसं शिकलात किंवा तुम्हाला आधीपासून येत होतं का, तुम्ही कधी अशी शिवणं उसवणं या गोष्टी केल्यात का. ओके, सो भेटू, बाय.